नमस्कार. सँडी आर्ट्स या आपल्या कलामंचावर तुम्हा सगळ्या कलारसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज आपण रॅपिड स्केचमध्ये जे आपण स्केचिंग करणार आहोत, रॅपिड पण म्हणता नाही येणार कारण याला मी थोडासा वेळ देईन आणि हे स्केच पूर्ण करेन. पण आपल्याला 15 मिनटाचा अवधी आहे. त्या 15 मिनटामध्ये आपल्याला स्केच पूर्ण करायचं आहे. तर आता मी इथे एक फिगर घेतलेली आहे जी ड्रॉ करतो आहे आणि 15 मिनटाचा मला अवधी आहे. 15 मिनटामध्ये मला हे काम पूर्ण करायचं आहे. 15 मिनटामध्ये काम पूर्ण करायचं आहे. तर मी आता या फिगरवरती जिथे शॅडो आहे, आता मी अगोदर तर चेहऱ्यापासून सुरुवात केलेली आहे. चेहरा बनवतो आहे आणि शक्यतो आपल्याला हे बघायचं की आपली जी स्केचिंगची जी स्टाईल आहे ती कशा प्रकारे आपल्याला मेंटेन ठेवता येईल. आणि कुठलंही रॅपिड स्केच करत असताना आपल्याला बघायचं असतं की 15 मिनटाच्या आत ते कंप्लीट झालं पाहिजे. पण ते करत असताना आपल्याला प्रपोर्शन, अँगल या सगळ्या गोष्टींचा आपल्या डोक्यामध्ये एक आपल्याला त्याचं भान ठेवून करावं लागतं. तर आता इथे मी एक स्केच ड्रॉ करतोय आणि ते ड्रॉ करत असताना चेहऱ्याची ॲनाटॉमी कशी असेल, कुठपर्यंत चेहरा येईल, कुठपर्यंत डोळे असतील. मी इथे कुठलेही डिटेल वर्क करत नाही आहे, पण एक बघताना प्रेक्षकांना त्याचा फील आला पाहिजे की इथे एक व्यक्ती बसलेली आहे किंवा उभी आहे असं त्यांना जाणवलं पाहिजे. तर आता मी बघा किती लवकर चेहऱ्याचा भाग कंप्लीट केला आणि त्याच्यामध्ये जे इसेन्शियल जरुरी जे डिटेल आहेत, फक्त मायनर डिटेल टाकलेले आहेत. त्या फिगरमध्ये जे जरुरी आहे ते देण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे डोळे डिटेलमध्ये नाही दाखवत आहे, त्याला मिशी आहे ती डिटेलमध्ये दाखवत नाही आहे. फक्त मला जे हवं आहे, जी गोष्ट माझ्या स्केचिंगमध्ये आली पाहिजे तीच मी घेण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही हे बारकाईने बघा की कशा प्रकारे 15 मिनटाच्या आत स्केचिंग केलं जातं आणि 15 मिनटाच्या नंतर जे स्केचिंग करतो आपण ते स्केचिंग न राहता ते पोर्ट्रेट वर्क होऊन जातं. म्हणून चित्रकलेमध्ये हा अभ्यास असणं जरुरी आहे. आपल्याला हे लक्षात असणं जरुरी आहे की आपण पोर्ट्रेट करतो आहे की स्केचिंग करतो आहे. स्केचिंग करणं हा आपला अभ्यास झाला आणि पोर्ट्रेट करणं हे आपलं फायनल वर्क झालं. तर अनेकांना हेच कळत नाही की आपण स्केचिंग करतो आहे की पोर्ट्रेट करतो आहे. ते स्केचिंग करत असतानाच पोर्ट्रेटच्या दिशेने कधी निघून जातात हे त्यांना कळत नाही आणि ते डिटेल वगैरे सगळं त्यामध्ये करत बसतात. तर आपल्याला इथे हे भान ठेवायचं आहे की स्केचिंग करताना स्केचिंगच दिसली पाहिजे. त्याच्यामध्ये स्केचिंगचा फ्री हँड स्केचिंगचा एक फील आला पाहिजे आणि तो फील आपल्याला जाणवला पाहिजे प्रेक्षकांना किंवा आपले जे कोणी आपलं आर्ट पाहत आहे त्यांना ते जाणवलं पाहिजे की इथे फक्त एक फिगर बसले. त्यांना डिटेलकडे आपल्याला न्यायचं नाही आहे, आपल्याला फक्त इथे स्केचिंग करायची आहे. तर अशा प्रकारे हे बघा मी ही फिगरचा चेहरा कंप्लीट केला आणि आता त्याच्या शोल्डरकडे वळलेलो आहे. तर त्याचे खांदे, त्याचा हात कशा प्रकारे येईल ही आउटलाईन मी ड्रॉ करतो आहे. तर स्केचिंग ह्यालाच म्हणतात की आपल्याला कमीत कमी वेळात त्या कॅरेक्टरचा एक फील आणणं अतिशय गरजेचं असतं. आणि ह्या 15 मिनटाच्या स्केचिंगमध्ये, 10 मिनटाच्या स्केचिंगमध्ये आपला हात हा फ्री होतो आणि अनेक प्रकारचे अँगल्स आपण ड्रॉ केले असल्यामुळे जेव्हा आपण कुठलेही पोर्ट्रेट किंवा फायनल वर्क जेव्हा आपण बनवायला घेतो त्यावेळेला या स्केचिंगचा अत्यंत उपयोग होतो. आता याच्यामध्ये या फिगरमध्ये मी कुठे लाईट आहे, कुठे शॅडो आहे याचं मला भान आहे. परत कॅल्क्युलेशन आहे. त्यानंतर चेहऱ्याची ॲनाटॉमी कशी असायला पाहिजे, शर्ट त्याचं कसं असलं पाहिजे आणि ही फिगर काढत असताना त्याचं माप कसं असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी
नीच माणसाला येतं. मलासुद्धा सुरुवातीला शरीराची ॲनाटॉमी काय असते, चेहऱ्याची ॲनाटॉमी काय आहे, हात कसे आले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचं एक स्टडी असतं. ते स्टडी केल्यानंतर बेसिक जेव्हा तुम्हाला कळायला लागतं, त्यानंतर स्केचिंगचा पार्ट येतो. तुम्ही प्रत्येक अवयवाची स्केचिंग करा माणसाच्या, म्हणजे तुम्हाला कळून येईल की हाताची ॲनाटॉमी काय आहे, चेहऱ्याची ॲनाटॉमी काय आहे, शरीराची ॲनाटॉमी काय असते. तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतात. आता मी एक हात ड्रॉ केला, पण हाताला मी डिटेल करत बसलेलो नाही. हात ज्या अँगलमध्ये गेला आहे त्या अँगलमध्येच मी हे ते ड्रॉ केलेलं आहे हात. आता हळूहळू आपलं फिगर म्हणजे ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर बसलेलं आहे, तर ते ड्रॉ करण्याचा मी इथे प्रयत्न करतो आहे. त्याच्या जे वस्त्र त्यांनी घातलेली आहेत, जे ड्रेसिंग केलेलं आहे, त्या ड्रेसवरती कुठे लाईट कुठे डार्क शॅडो आहे ते मी पाहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ एक नॉर्मल ह्याच्यामध्ये कुठेही व्हिडिओ लॅप्सिंग नाही आहे. हीच तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला कळायला हवी आणि मी इथे सांगतोय, कारण अनेक आर्टिस्ट हे व्हिडिओ लॅप्सिंग करून म्हणजे त्याचा टायमिंग पुढे ढकलून ते करतात. स्केचिंगमध्ये तो फील आणायचा प्रयत्न करतात. आपण इथे ओरिजिनल टाईम ठेवलेला आहे आणि ओरिजिनल टाईममध्ये किती वेळात आपली स्केचिंग होते हे पाहणं जरुरी आहे. प्रेक्षकांना जर मला इथे 15 मिनटापेक्षा जर जास्त वेळ लागत असेल तर मी ते स्केच तिथेच अर्धवट सोडून देईन, कारण मला 15 मिनटापर्यंतच माझी लिमिट लाईन आहे, त्यामध्येच मला पूर्ण करायचं आहे. पण त्या 15 मिनटाचं आपल्याला बर्डन पण येता कामा नये. तुमच्याकडून जितकं स्केच करता येईल 15 मिनटात तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करा, परत दुसऱ्या कॅरेक्टरकडे वळा. असं जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तुमची स्केचिंग प्रॅक्टिस होईल आणि तुमचा हात हा सुधारलेला असेल. माझं नवीन जे चॅनल पाहत आहेत होतकरू नवीन चित्रकार जे बनायचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी हे नक्की अभ्यासा की कशा प्रकारे स्केचिंग केली जाते आणि कसा एक कॅरेक्टरला एक कन्स्ट्रक्ट केलं जातं. तर ही माझी स्केचिंग जी आहे ती फ्री हँड स्केचिंग आहे. त्यामुळे तुम्ही हे करा, ह्याची प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करत असताना हे एक लक्षात ठेवा की तुम्ही करत असताना तुम्ही हे लक्षात ठेवा की कशा प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त वेळ हा स्केचिंगला द्यायला मिळेल आणि त्यातून आपलं वर्क आपण कसं सुधारू शकतो. तर हे चॅनल जे कोणी पाहत आहे, ज्यांना चित्रकलेची आवड आहे, ज्यांना चित्रकलेमध्ये आपलं करिअर करायचं आहे, त्या प्रत्येकासाठी हे चॅनल आहे आणि या चॅनलमधून त्यांना काहीतरी शिकता येईल यासाठीच माझा हा प्रयत्न आहे. सँडी आर्ट्सवरून तुम्हाला कुठलीही फीज आकारली जात नाही आहे. हे चॅनल फ्रीमध्ये तुम्हाला हे नॉलेज देतं आहे. त्याचा तुम्ही भरपूर उपयोग करा आणि भविष्यात तुम्हाला जर आर्ट कॉलेजला जायचं असेल किंवा एक प्रोफेशनल आर्टिस्ट बनायचं असेल किंवा मग एक हॉबी आर्टिस्ट बनायचं असेल, तुम्हाला व्हॉटएव्हर जे काय करायचं आहे ते या चॅनलमधून बघून तुम्ही शिकू शकता, तुमचं नॉलेज वाढवू शकता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न करू शकता, त्या प्रश्नांची मी उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सँडी आर्ट्स या आपल्या चॅनलवर अनेक उपक्रम आपण राबवतो आहे. आपण अनेक आर्टिस्टची सुद्धा मुलाखत इथे घेतो आहे, इंटरव्ह्यू घेतो आहे, जेणेकरून त्यांचे थॉट्स काय आहेत चित्रकलेबद्दलचे. आणि याच्यापुढे पण मी अनेक मोठे चित्रकारांना या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यांचे थॉट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे चॅनल तुम्हाला सर्वांगीण माहिती देण्याचा प्रयत्न करते की आर्टमध्ये कशा प्रकारे ग्रो होता येतं. आर्टमध्ये आर्ट ही नुसती आर्ट नाही आहे, तर चित्रकारांची जी थॉट प्रोसेस आहे ते सुद्धा आपल्याला या चॅनलद्वारे कळण्याचा प्रयत्न होईल. तसेच या चॅनलमधून तुम्हाला एक्झिबिशनची माहिती मिळते. एक्झिबिशन कुठे आहेत, ज्या गोष्टी मला अवेलेबल होत आहेत आर्टसाठी देण्याच्या, त्या प्रत्येक गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. हे चॅनल, या चॅनलमधून माझीसुद्धा
मी माझ्या आर्टला प्रमोट करतो आहे, जेणेकरून माझं आर्ट बघून कोणी जे दुसरे नवीन चित्रकार आहेत किंवा प्रोफेशनल चित्रकार आहेत तर त्यांनासुद्धा याच्यातून काही नॉलेज मिळू शकतं, ते पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे ओव्हरऑल सँडी आर्ट्स हे एक ओव्हरऑल पॅकेज आहे जे आर्टसाठी, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून कुठलीही फीज आकारली जात नाही आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, ते जेणेकरून गरीबातला गरीब माणूस पण इथे जो ज्याची पैसे भरू शकत नाही पण ज्याला आर्ट शिकायची आहे तो सुद्धा इथे येऊन शिकण्याचा प्रयत्न करू शकतो. मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतो, मेसेज करू शकतो की कशाप्रकारे त्यांची चित्रकला बहरता येईल, फुलवता येईल, आणि माझ्याकडून होणारा प्रयत्न मी नक्कीच करेन. तर आता इथे पहा, मी डार्क अँड लाईट कुठे पडले ते सगळं मी दाखवलेलं आहे. एक कॅरेक्टर इथे ड्रॉ झालेलं आहे आणि जवळजवळ 11 मिनटामध्ये आपली ही ड्रॉइंग पूर्ण होत आलेली आहे. तर 15 मिनटाच्या आत आपल्याला हे स्केच करायचं होतं, आपण 11 मिनटामध्येच मॅक्झिमम काम पूर्ण केलेलं आहे. तर अशा प्रकारे स्केचिंग केली जाते. कुठेही हडबडी घाई न करता तुम्ही तुमचं कॅरेक्टर उभं करा. 15 मिनटामध्ये तुम्ही जितकं स्केचिंग करू शकता तितकं करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमचा टाईम जर संपत असेल तर तुम्ही ते स्केच तिथेच अर्धवट सोडू शकता आणि पुढे जाऊ शकता दुसऱ्या फिगरकडे. तर याच्याने आपल्या हाताला सवय होईल आणि फ्री हँड स्केचिंग करण्याची प्रॅक्टिससुद्धा होईल. तर हे फ्री हँड स्केचिंग अशा प्रकारचं असतं. हे नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे, आणि सँडी आर्ट्स नक्की आपल्या चॅनलवरून हे काम पूर्ण करते आणि याच्या पुढेही पूर्ण करेल. जिथे जिथे डार्क आहे तिथे डार्क केलेलं आहे, जिथे लाईट आहे तिथे लाईट दिलेली आहे, पायाचा भाग ड्रॉ केलेला आहे आणि एक कॅरेक्टर उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे अशा प्रकारे कॅरेक्टर ड्रॉ होतं. तर तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुम्ही सगळ्यांनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सँडी आर्ट्सला जास्तीत जास्त सँडी आर्ट्सचा प्रसार करा, जेणेकरून मला प्रत्येक माणसापर्यंत पोचता येईल. आणि रोज प्रॅक्टिस करत राहा. एवढे बोलून तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.